तर हाय हॅलो गाईस, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि खूप दिवसातून व्हिडिओ आहे. तर आपल्या घरी आज आहे केळवण. एक फ्रेंड आहेत, त्यांचं लग्न आहे 8 तारखेला. तर त्यासाठी त्यांना आपण घरी जेवायला आमंत्रित केले. त्यांचं म्हणजे त्यांना केळवण स्वयंपाक करायचा. चालवलं, हिला पीठ भिजवायला लावलं आहे छोटीला, आणि मोठीला लावलं आहे कांदा शिरायला पनीरसाठी. पनीरची भाजी, पुलाव, भात, त्यासाठी हे एवढं साहित्य तयार केलेलं आहे. आणि कांदा आहे, लसूण, पनीर मसाला, पुलाव मसाला, वाटाणा, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर टाकलेली आहे. आणि इथं पोरी आत्ताच जमलेल्या आहेत. अजून पुढे खूप मोठा स्वयंपाक करायचा आहे. स्किन केअर केलेलं सगळं झालं. आमचं मॉइश्चरायझर सेटअप हिलचं. तर मी तुम्हाला पुढं पण दाखवते. अजून एवढं पीठ भिजवलं आहे. अजून आता बाकीचं सुरुवात करायची. आत्ताशी फक्त की मटेरियल सगळं कट करून ठेवलं आहे. सगळी तयारी करून ठेवलेली आहे अशी. मग हे असं सगळं अजून चिर ना, मी देऊ का चिरू? स्टडी 8 दिवस घरी होती ना, आता स्टडीला. मग सर इथं झालेला आहे पुलाव भात. आणि आजचे गेस्ट म्हणजे शेफ बिना आंघोळीचे. काय करताय हे? गाईज तुम्ही बघितलं, मी तो आला तोंड हात पाय धुतले, सेटाफिलचं मॉइश्चरायझर लावलंय, ते कांदा बिंदा इथं संपलं. आता सेटाफिल काहीच होऊ शकत नाही. उगाच नाही करतात ते सगळं. घ्या. हो का? तर केळवणाची तयारी आपली. फुलं बिलं आणलेली आहेत. बाकीचं पण सामान आणलंय सगळं. इथं पनीर आहे चांगलं. मटर टाक ना, टाक का मटर. आम्ही डेकोरेशन करतो. आमच्या दादाचं एक केळवण. आम्ही आमच्या दादाच्या केळवण्यासाठी डेकोरेशन करतो. इथं मध्ये पण ठेवू खाली फुलं अख्खे तोडले. असं मोठं ठेवू का? आहे ना अजून पाच खाऊनच ठेवू. असं मोठं पाहिजे ना. असं मोठं नाही चालेल. रांगोळी काढते मम्मी आता. ते त्याच्या पाटाचं डेकोरेशन जेवतंय त्या पाटाचं डेकोरेशन करायला. अजून आहे का लावा करू? कुठून घ्यायचंय? ए मी खाते बरं आपण करू. तिथं तुम्ही नाव लिहा ना आधी ते कसं ते वेलकम काय लिहितात ते तिथं नाही पण केलं त्यांनी सगळं क्रेडिट मी घेणार. बघू नको तिकडे दाखवू दोन मिनिटं. वेलकमचं स्पेलिंग सांग. नाही येतं पण सांग. W हे मलाच येतं का नाही आधी हा ते तसलं तुमच्या याच्यात आखून घेतलं असतं तुम्ही. आम्ही नाही ते नाही का ते त्याच्यात आकार मग त्याच्यात वाट बॉर्ड वेलकम कळलं का तुम्हाला? हा मोठं अरे उलट यांनी बॉटल. तरी तर पूजेची थाळी आम्ही सजवतोय त्याला आल्या त्याला ओवाळण्यासाठी. हे इथे ठेवले तांदूळ. घे रे करू. इथे बघितलं तर अशा प्रकारे आपला स्वयंपाक पण पूर्ण झाला. चपात्या
इथं पनीरची भाजी, पनीर वाटाण्याची भाजी ही आणि पुलाव भात पण झाला आपल्या इथं खाली. हे झालं का? अशा प्रकारे आमची सगळी तयारी केळवण्याची झालेली आहे. मग अशी तुम्हाला स्वयंपाक पण दाखवलाय, ताट पण पूर्ण रेडी करून ठेवले आणि हे पण झाले. आता तुम्हाला मी थोड्या वेळाने ते आल्यानंतर परत दाखवते. नवरदेव केळवणाचे नवरदेव आलेले आहे, तुम्हाला मी आता ते दाखवते. आहे आमचं आता नवरदेव केळवण्यासाठी आपण दादाला बोलू येतो आलेले आहे. आपण रेडी केली. मी आणलेलं गुलाब लावले. मला सांगा कमेंटमध्ये नक्की. या ना. आमचा नवरदेव चाललाय. नवरदेव बाय कर. बाय बाय अय नवरदेव बाय बाय. लग्नाला सगळ्यांनी वाटलं आमचं केळवण साधं सिंपल. हा स्पेशल ब्लॉग आडवा का शूट करते.